आंघोळ घालायच म्हणताना आमच्या राणी सरकार कशा चिडल्यात बघा. हा इकडे बघून रड, मॅडम बघून रड. हां तरी पण मी ऐकणार नाही. आता सिंहासन घेऊन चालले आत ठेवायला. आणि विषय कसा आहे, खुर्ची बसल्याशिवाय आमच्या हिशोबांचा आंघोळ होत नाही. त्यामुळे सिंहासन व्यवस्थित लावून घेतलो की नाही ते निवांत बसत्या. पाणी तापले गरगरीत आपला आवाज यायला लागला आहे. चला बघूया आता मॅडमांचं टायर कुठं घावा ना. टायर बघतो घेऊन जातो आता ह्यासनी. त्याशिवाय हिने काय व्यवस्थित येणार नाहीत माझ्यासोबत. आमचं सगळं आवडले काय आंघोळ करायला चाललंय. मला म्हणते आजचे दिवस राहून दे, तुझे तू कर्ज उद्या कर. तरी पण मी ऐकणार नाही. आम्ही आंघोळ करायला जाणार म्हणजे जाणार, विषय संपला. त्यात काय माझ्या बहिणीनो आता आंघोळ करणार आहे मी जाऊन. आणि 4 दिवस झाला आंघोळ घातलेलं थंडीमुळं. आता चाललोय आम्ही आंघोळ करणार. बाय बाय. कोंडाव्याला नको म्हणताना मी हेड अँड शोल्डर आपला युनिव्हर्सल शॅम्पू घेऊन आले कोंड्यावरचा. आमच्या सिंहासनावर राणी सरकार निवांत बसल्यात. गरगरीत उकळलेला आहे आणि आता कडक कडक पाण्यानं गरम गरम मस्तपैकी निवांत आंघोळ करणार आहे मी. छानपैकी आलोच. 7.5 मिनिटात आंघोळ करतो आणि परत येतो भावनांनी माझ्या बहिणीनो. आलो बाई भावनांनी माझ्या बहिणीनो. आम्ही आंघोळ करून आलोय आणि गाऊन तेच घातलाय, कारण गाऊन मी रात्री चेंज केला त्यामुळे हा दिवस गाऊन ठेवलाय. लय जमले भावना. आणि सकाळी थंडी उडी वाजल्या तरी पण आंघोळ घातले. म्हटलं 4 दिवस झालं आंघोळ घातले नव्हते आणि उद्या दवाखान्यात पण जायचं सकाळी म्हणून आंघोळ घातल्या. अक्षरशः आता कट्टावर गेली मी अजून आंघोळ केलेलं नाही. 12 वाजता आल्यात जवळजवळ. आत्ता मी आंघोळ करणार. ताईच्या आपण आमचे मेकअप करून घेतो. तुम्हाला दाखवतो. 5 मिनटं थांबा. हे किती दमच्या उद्या माझी मम्मीचा आवरूच तर. काल वळाला घातलेलं दोनसुद्धा मी अजून आणलेलं नाही. राणी सरकारनं इथं बसवलं आहे. आंघोळ घालून केस पुसून घेतो. बघूया आपण काय नाही. अजून लई काम आहेत मला. एक 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 आवरत जरा का मी इथंपर्यंत आलो आहे. आता इथनं पुढं अजून बरेच काम आहेत. अजून शिल्लक नाही आहेत. मॅडम आमच्या इथं बसल्यात की नाही. हे फक्त आता सुरुवात आहे. अजून जाऊन डबा आणायचा मला. आमच्या मेकअपचा कसा विषय असते तुम्हाला दाखवतो. पहिला आमच्या मॅडमांना असं बसून घ्यायचं. केस काय सगळी वाळ्यात पण थंड वाजाल ती. म्हणताना मम्मी आंघोळ घालायला नको नको म्हणाल ती. पण असू दे म्हटलं आज करायचीच. काय पण होऊ दे काय नाही होऊ दे. आज सुट्टी येई दे. केस बऱ्यापैकी वाळ्यात आमच्या राणी सरकारची. तेल आणि पावडर घेऊन ते एका मिनिटात आला थांबा. ही पावडर आणि ही पण पावडर दोन्ही पण पावडर आणले. तेल आणले विसरले भावाने मी. तेल कसा विषय आहे माहिती आहे भावा. उद्या जाणार आहे आम्ही दवाखान्यात. आणि दवाखान्यात जाताना कसं एकदम आमच्या बाळाला कटात ठेवावं लागते. असं काय पण करून चालत नाही. म्हणताना आज गरगरीत आंघोळ वाटलं. उद्या सकाळी उठल्या दवाखान्यात जायला आम्ही रिकावा. सकाळी 8 वाजता जाणार आहे आम्ही दवाखान्याला. म्हणताना म्हटलं तो व्हिडिओ तुम्हाला काय बघायला मिळेलच. त्यामुळे काही विषय नाही. आमच्या बाळाचं जरा घरघरीत उठून घेतले आज. मी अजून आंघोळ करायचं आहे मित्रांनो. 12 वाजून 12:15 वाजता असतील. डबा नाही जायचा आहे. नंतर जरा आले. आता कसं दिसायला सांगा कट्टमध्ये. अजून दिव 4 गाऊन आहेत ते टीप मारा टाकल्यात. ते आता बाई कवा देते कोणास तो. सारा जमाना मागे सर जरा. ये माग आहा 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 वाहा वाहा रामजी. टिकडी माझे कापडच होतं यार. मला वेळ नाही भावानं माझ्या बहिणीनं. काय सांगू तुम्हाला. आता टिकली आपल्याला गावणार नाही. टिकलीच पण हाय इथंच आहे इथंच आहे. जी आपली पहिल्यापासून व्हिडिओ बघतात तर माहीत असेल भावानो बहिणीनं. आणि ही टिकली जी आहे ही लवकर निघत नाही. कायमची बॉम्ब आहे. हां आता कसा खट्ट मेकअप जातो काय. प्रत्येक वेळेला ती एकच सेमच आहे सोडा. काय वाटत नाही. पण तुम्हाला मी दाखवतो. 1च मिनिट थांबा. एवढं सगळं पहिलं पसारा उचलून ठेवतो ना. परत लेट डोसक्याला दाखवते. याने कोण निस्तारच बसणार परत. तुम्हाला 1च मिनिट थांबा दाखवतो. मम्मी कशी दिसायला लागली की नाही मला कमेंट करून सांगायचं. आता बघा माझं बाळ कसं दिसायला. मेकअप करायचं करून झाल्यानंतर आंघोळ वाटलं खट्टमध्ये. आता कसं दिसाले
नजर काढलो बघा, नाहीतर आणि नजर लागायची माझीच कुठं तर, असं होते कधी कधी. त्यामुळे आमच्या बाळाचं तर अंघोळ सगळे आवरल्या मस्तपैकी. आता मी जाणार डबा आणायला. असं कर मी, असं कर. कसं वाटायला आता? छान. आता उद्या जायचं ना दवाखान्यात. आणि अंघोळ काय रडाई नाही बारक्या पोरासारखं ना, बुक्कीच खालतो पाठी ते. काय दुखाले? कुठला दुखाला? त्याला मार, एक मुस्काट लाव त्याला, एक लाव मुस्काट, एक लाव, एक माझ्याकडनं मुस्काट लाव, लाव की लाव. हा नको, पाय दुखायला लागला म्हणता नको म्हणाल ती बहुतेक अंघोळ करायला. पण असून झालं. अजून मी आत्ता जाऊन अंघोळ करणार आहे. माझं इथेपर्यंत सगळं आवडलं. मम्मीचं आता नाश्ता बिष्टा सगळं सकाळीच करून बसलेलो. पहिला नाश्ता केल्याशिवाय पुढची कामं करून चालत नाही. सगळं आवडलं आमचं, माझं आणि मम्मीचं. चला आईसाहेबांचा आशीर्वाद घेतो आता मस्तपैकी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं. बरेच जण आवडतात आपल्याला, असं करतो तसं करतोस, आईची सेवा करतोस पण दिखावा कशाला करतोस. पण त्यांना आपली आईची सेवा करायचं तात्पर्य कधीच करणार नाही. ती लोक फक्त आपल्याला नावं ठेवणार, त्या लोकांकडे आपण लक्ष द्यायला नाही, पण त्यांना उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे. आपलं बघून 4 लोक सुधारावं आणि कुठं तर जाऊन पुढची पिढी आपला आदर्श घेऊन आईवडिलांची सेवा करायचा काय तर संकल्प नवीन करावा. ह्या हिशोबानं आपण व्हिडिओ करतोय. पण काय लोकांना ते पटत नाही, कारण त्यांचे संस्कार तसं असतात. मला वाटतं त्यांचे आईवडील पण त्यांच्या संकट नसतील. ह्या हिशोबानंच तिने आपल्याला नावं ठेवायचा प्रयत्न करतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपलं प्रयत्न आपण चालूच ठेवणार आणि असंच मी करत राहणार. कारण माझी आई माझ्या व्हिडिओ करण्यामुळे जर खुश असेल तर मला दुनियेशी काही घेणं देणं नाही. दुनिया मला काही म्हणली तरी घंटाभर पडत नाही. दुनिया गेली ते लावत. जे आपल्याला लोक साथ देतात, त्याने आपल्याला सबस्क्राईब केलं, फॉलो केलं, त्यामुळे काही विषय नाही. ते आपल्यासाठी चांगलेच आहेत. त्यांनाच आपली परिस्थिती तिने समजून घेतात म्हणून ते आपल्यासोबत आहेत. जे लोक नावं ठेवतात तिने आपल्याला, ते आपल्या संकट नसतातच कधी. ते तोंडात हे त्यातून आपले संस्कार नाही शिवाय द्यायचे. जाऊ दे, चला आत्तापर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढे पण आपण असंच व्हिडिओ करत राहणार. जी जळणार आहे तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्ही अजून जळणार आहे अजून जळ, आपल्याला घंटा फरक पडत नाही, लक्षात ठेवा. चला.